जय हरी. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. आजचा विषय भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरित्राविषयीचा आहे. ज्ञानोबारायांच्या चरित्रावरती अनेक जणांनी, ज्ञानी असतील, जिज्ञासू असतील, साधक असतील, जगाच्या पाठीवर अनेक विद्वान होऊन गेले, त्या सर्वांनी ज्ञानोबारायांच्या चरित्राचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबारायांचं चरित्र एवढं दिव्य आहे. आजपर्यंत आपण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांचे अनेक चमत्कार पाहिलेले आहेत. एक तरी ओवी अनुभवावी, ज्ञानेश्वरीमध्ये असलेली एक जरी ओवी अनुभवली ना तर आपल्याला त्याची महती कळते. तसं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण सर्वांनी ज्ञानोबारायांना वाखाणलंय. त्याच पद्धतीने आता आपण आज ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार करणार आहोत. ज्ञानोबारायांचे चरित्र अतिशय दिव्य आहे. आज आपण कुठला तरी आधार घ्यावा लागतो. ज्ञानोबारायांनी गीतेवरती जेव्हा टीका लिहिली तेव्हा गीतेचा आधार होता. तसं ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार करत असताना आपण कुठल्या ग्रंथाचा आधार घ्यायचा हा मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली की 1882 साली, म्हणजे 138 वर्षापूर्वी, एक महान विद्वत, हरिभक्तपरायण, वेदशास्त्र संपन्न श्रीपद रघुनाथ बुवा भिंगारकर, अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व, ज्यांनी ज्ञानोबारायांचं चरित्र लिहित असताना मला असं वाटतं की ज्ञानोबाराय स्वतः त्यांच्याबरोबर बसले होते की काय, आणि ज्ञानोबारायांनी जे सांगितलं ते त्यांनी लिहिलं, अशी भावना आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आळंदीला ज्ञानेश्वर महाराज संस्थाननी एक स्पर्धा घेतली होती. 1882 सालची गोष्ट सांगतो. आणि त्यावेळेस त्यांनी अनेक प्रबंध लिहून मागवले होते ज्ञानोबारायांच्या जीवनावरती. संस्थान कमिटीकडे 4 प्रबंध आले आणि त्या 4 पैकी हा जो आजचा विषय आपण ज्यांच्या आधारे मांडतोय त्यांचा पहिला नंबर दिला. आणि त्या काळात त्या प्रबंधाला 300 रुपये बक्षीस भेटलं होतं. असे भिंगारकर बुवा अतिशय गोड ज्ञानोबारायांच्या चरित्राचा विचार जो याच्यामध्ये केला गेलेला आहे, फार सुंदर पद्धतीने. आणि आज आपण जे ज्ञानोबारायांचं चरित्र सांगतोय, या चरित्राबाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने सांगावीशी वाटते की ज्ञानोबाराय यांचं चरित्र आम्ही जे सांगतोय तसंच असायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही. आज आम्हाला भुरळ पडलेली आहे. ज्ञानोबाराय, अनेक जणांना ज्ञानोबारायांच्या जीवनातील अनेक प्रसंग माहिती आहेत. ज्ञानोबारायांनी कशा पद्धतीने चमत्कार केले, कोणते कोणते चमत्कार केले. महाराष्ट्रातला एकही असा व्यक्ती नाही, आबाल वृद्धापासून प्रत्येकाला ज्ञानोबारायांच्या जीवनातले चमत्कार माहिती आहेत. मग पुन्हा हा उहापोह का करायचा? त्याचं कारण हे, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, अशी परंपरा आहे. आपल्या संतांच्या घरची अशी परंपरा आहे की संत महात्म्यांचे चरित्र आपण वर्णन करायला पाहिजे. मग आता संत महात्म्यांचं चरित्र वर्णन करायचं आहे आपल्याला, तर मग तुम्ही लक्षात घ्या, एखाद्या पुरुषाला
कधी आई म्हणलेलं पाहिलंय का तुम्ही? नाही. पण ज्ञानोबारायांचं आईचं हृदय आहे. नवे नवे त्याच्याही पुढे त्यांच्या हृदयामध्ये करुणा आहे सगळ्या समाजाविषयी, म्हणून त्यांना माऊली असं संबोधलं जातं. तसं बोलायला गेलं तर आपल्याला अजून बरंच काही बोलता येईल, पण विषय थोडासा लांबेल, म्हणून आपण पुन्हा एकदा चरित्र कडे सुरुवात करूया. पैठण क्षेत्रावरून 5 मैल अंतरावरती एक छोटं खेड आपेगाव म्हणून आहे. त्या आपेगावमध्ये ज्ञानोबारायांचे पूर्वज नामदेवराय वर्णन करतात, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी तयाची समाधी आपेगावी. आणि त्या त्र्यंबक पंतांना 2 पुत्र होते, एक हरिपंत आणि दुसरे गोविंद पंत. हरिपंत हे सैन्यात सामील झाले आणि त्यांना वीर मरण प्राप्त झालं. आणि दुसरे जे गोविंद पंत, त्यांच्यापासून आपल्याला ज्ञानोबारायांच्या चरित्राला सुरुवात करायची आहे. गोविंद पंत कुलकर्णी अतिशय शुद्ध सात्विक अंतःकरण असलेले एक सद्गृहस्थ, ज्यांचा भगवंताच्या ठिकाणी अत्यंत दृढ विश्वास आणि त्यांची सेवा करण्यात नेहमी तत्पर असलेले असे गोविंद पंत आणि त्यांच्या पत्नी नीराबाई महासाध्वी. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा म्हणाल तर काही कमीच नाही, पण दोघंही दुःखी. ही आपल्याला पुत्र प्राप्ती होत नाहीये, आपल्याला संतती प्राप्त होत नाहीये, म्हणून दोघंही अत्यंत दुःखी होते. म्हणून त्यांनी गोदावरी नदीच्या तीरावर गायत्री पुरस्चरण करायला सुरुवात केली. आता गायत्री पुरस्चरण नेमकं काय असतं, थोडक्यात सांगायचं झालं तर गायत्री मंत्राचा जाप आपल्याला 24 लाख वेळा करावा लागतो, तेव्हा एक पुरस्चरण होतं. आणि त्या पुरस्चरणाच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा भूमीचा अवलंब करावा लागतो, अशा भूमीवरती तो पुरस्चरण झालं पाहिजे जिथे कधीही गोहत्या झालेली नाही. आणि त्या साधनेच्या काळामध्ये काय खायचं तर गोमातेला जे धान्य आपण देऊ, गोमातेला आपण जे धान्य देतो आणि तिच्या शेणावाटे जे धान्य निघतं तेवढंच अन्न काढायचं, साफ करायचं आणि ते शिजवून खायचं, आणि तेवढ्यावरतीच आपलं त्या साधना काळामध्ये जीवन जगायचं. एवढं कठीण गायत्री पुरस्चरण आहे. आणि मग गायत्री पुरस्चरण करत असताना 3 गायत्री पुरस्चरण त्यांनी केली. 3 गायत्री पुरस्चरण झाल्याच्या नंतर गोविंद पंतांच्या स्वप्नामध्ये एके दिवशी रात्री एक दिव्य पुरुष जे सूर्यासारखे तेजस्वी आणि बृहस्पती सारखे वक्ते होते, ते त्यांच्या स्वप्नात आले. आणि स्वप्नात आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, म्हणे तुम्ही एवढी कठीण साधना जी आहे ती कशा करता करताय, त्याचं कारण तरी कळू द्या. गोविंद पंतांनी त्या तेजस्वी पुरुषास सांगितले, म्हणे मला संतती नाहीये आणि मला अशी एक संतती भेटावी जी जगविख्यात असेल, वैराग्यवान असेल, आणि त्यांचं नाव जरी जनांनी घेतलं तर त्यांची सर्व पापे निघून जावी, असे मला पुत्र संतती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे, म्हणून मी हे गायत्री पुरस्चरण करतो. त्या तेजस्वी महापुरुषाने गोविंद पंतांना सांगितलं, म्हणे एवढी कठीण साधना तुम्हाला करायची गरजच नाहीये,
कारण म्हणे तुमच्या उदरी एक असा पुत्र जन्माला येणार आहे जो विद्वान असेल, चारित्र्य संपन्न असेल, त्याच्यामध्ये एवढे गुण असतील की तो जगविख्यात तर होईलच, पण त्याच्या पोटी स्वतः तिने देव जन्म घेणार आहे आणि एक पुत्री आदिमाया मुक्ताई हे 3 त्याच्या पोटी जन्म घेणार आहेत. त्यामुळे काळजी नसावी. आपण ही कठीण साधना जी गायत्री पुरश्चरणे आहे ती सोडून द्या. त्या दिवशी रात्री ते पडलेलं स्वप्न गोविंद पंतांनी लक्षात घेतलं आणि सकाळी उठल्याच्या नंतर ईश्वरी संकेत मानून गायत्री पुरश्चरण करण्याचं थांबवलं. त्यानंतर काही दिवसांनी विठ्ठल पंतांच्या स्त्री मीराबाई गर्भधारणा करता झाल्या आणि 9 मासानंतर त्यांच्या उदरी एक दिव्य असं बालक जन्माला आलं. दोघांच्या आनंदाला पारावार नाही, कारण त्यांनी अनेक साधना केल्या होत्या. पुत्रप्राप्ती करता गायत्री पुरश्चरण असेल, नवस असेल, एवढं सगळं करून त्यांना ती पुत्रप्राप्ती झाली होती. आणि 12व्या दिवशी त्या पुत्राचं नाव त्यांनी ठेवलं विठ्ठलपंत. ज्याप्रमाणे शुक्ल द्वितीये पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र कलेकलेने वाढतो, तसं तसं विठ्ठलपंत आपल्या पित्याच्या घरामध्ये वाढायला लागले. त्याच्या बाललीला पाहून दोघांना अतिशय आनंद व्हायचा. त्याचे बोबडे बोल ऐकून फार आनंद व्हायचा. असं करता करता विठ्ठलपंत 8 वर्षाचे झाले आणि मग गोविंद पंतांनी त्यांचं मौजी बंधन करून त्याला शास्त्राध्ययन करण्याकरता गुरूंकडे पाठवलं. थोड्याच कालावधीत विठ्ठलपंतांनी सर्व शास्त्र, वेदांत, व्याकरण अतिशय निष्णात झाले त्यामध्ये. आणि विठ्ठलपंतांचा एवढा अधिकार झाला की त्यांचं नाव लौकिक त्या भागामध्ये एवढं प्रसिद्ध झालं. विठ्ठलपंतांनी कुठल्याही सभेमध्ये जावं, विद्वानांशी वाद करावा. वाद करावा म्हणजे नेमकं काय? तुमच्या आमच्यात होतो तो वाद. पूर्वीच्या काळामध्ये वाद होण्याची पद्धत वेगळी होती. आपल्या काळामध्ये वाद जे होतात ते वेगळ्याच पद्धतीने होतात. एक किंवा अनेक व्यक्तींमध्ये जो वाद होतो तो सध्या होतो, पण तो वाद नसून हा शास्त्राचं त्यांच्या ठिकाणी चर्चा होऊन त्याच्यातून आपलं मत योग्य कसं हे ठरवून दाखवणं आणि त्यांना परास्त करणं आपल्या मताने, याला वाद म्हणतात. त्या वादांच्या निमित्ताने विठ्ठलपंतांनी अनेक विद्वानांना परास्त केलं. आणि हे सगळं चालू असताना विठ्ठलपंतांनी मात्र आत्मपरीक्षण करत असताना विठ्ठलपंतांनी हा विचार केला की भगवंतांनी आपल्याला एवढा सुंदर, एवढा दिव्य हा देह दिलाय, ज्या देहाच्या माध्यमातून आपण सहस्त्र योजने दूर असलेला जो चंद्र, सूर्य, तारे असतील त्यांना आपण पाहू शकतो. आपल्या कानांनी आपण सहस्रावधी लोकांचे बोलणं ऐकतो आणि त्याच्यावरती विचार करू शकतो. एवढी ताकद आपल्याला दिली आहे त्या भगवंताने. आणि आपण काय करतोय? आपण केवळ जन्म घेतलाय आणि काम, क्रोधादी लोभांमध्ये अडकून गेलेलो आहोत. एवढं शास्त्राचं अध्ययन आपण कशा करता केलं की आपण सभा जिंकाव्या आणि लोकांना अपमानित करावं? विठ्ठलपंतांना अतिशय दुःख होऊ लागलं की आपण खरोखर गुंतलो या संसारे, कैसा झालोसे अंध, मी माझे वाढवूनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिसेची केला आपुला वध, लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. अशी विठ्ठलपंतांची भावना झाली. आणि एके दिवशी रात्री वडिलांजवळ बसलेले असताना विठ्ठलपंतांनी आपली इच्छा व्यक्त केली
की बाबा, माझ्या मनामध्ये एक संकल्प आहे, तो आपण पूर्ण कराल याची मला खात्री आहे. आणि त्यांनी वडिलांजवळ आपली इच्छा बोलून दाखवली की शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की वेदाध्ययन झाल्याच्या नंतर आपण तीर्थयात्रेला जावं आणि तीर्थयात्रेला जाऊन तिथे राहणारे जे मोठे मोठे महात्मे त्यांच्या दर्शनाने आपण कृतार्थ व्हावं, अशी आपली इच्छा व्यक्त केली. गोविंद पंतांनी जेव्हा विठ्ठल पंतांचा हा मनातील भाव जाणला, गोविंद पंतांच्या हृदयाला भाला टोचल्यासारखा झाला. त्यांचे ते शब्द होते ते भाल्यासारखे वाटले गोविंद पंतांना. आणि गोविंद पंतांनी विठ्ठल पंतांना सांगितलं की बाबा, म्हणे तू जे करायचं म्हणतोस ना ते पूर्वीच्या काळी व्हायचं, आता तो काळही राहिला नाही आणि तुझ्यामध्ये तेवढी शक्तीही नाही. त्यामुळे आणि तुला तर मुळात ते लागूच होत नाही, कारण तुझे वृद्ध माता पिता हे घरी आहेत आणि तुझा जन्म आता इथून पुढे त्यांच्या सेवेमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे तू काही ह्या भानगडीत पडू नकोस. विठ्ठला, एकदा नाही जात असं म्हण. विठ्ठल पंतांनी असा विचार केला, हे सगळं जे बोलणं आहे ना हे माया जाळात ओढणार आहे, त्यामुळे आपण ह्यांना उत्तर न दिलेलंच बरं, असा विचार केला. आणि त्यांनी उत्तर न देता त्या दिवशी गप्प राहिले. आणि तिथून पुढे 2-3 दिवसानंतर विठ्ठल पंतांनी मध्यरात्री माता पिता झोपलेले असताना तीर्थयात्रेला जायला निघाले. निघत असताना विठ्ठल पंतांनी काय केलं, आपण ज्याप्रमाणे आता एखाद्या तीर्थयात्रेला जात असताना बॅग भरतो आणि घरात असले नसलेले सगळे वस्त्र त्या बॅग मध्ये भरून प्रवासाला निघतो, तसे निघाले का? नाही. तर विठ्ठल पंतांनी केवळ अंगावरती एक उपवस्त्र आणि पाणी पिण्याकरता एक भांड घेऊन विठ्ठल पंत तीर्थयात्रेला निघाले. विठ्ठल पंत मध्यरात्री तीर्थयात्रेकरता निघालेले असल्या कारणाने दिवस उजाडेपर्यंत ते एक 7-8 मैल लांब निघून गेले होते. इकडे सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर गोविंद पंत उठले आणि गोविंद पंतांनी बघतात तर विठ्ठल आपल्याजवळ नाही. माझा विठू कुठे गेला असा त्यांनी विचार केला. आणि मीराबाईस त्यांनी प्रश्न केला की अहो, तुमच्याकडे विठ्ठल आहे का? मीराबाईने सांगितलं नाही, तो तुमच्याकडे झोपलेला होता. गोविंद पंतांच्या मनात विठ्ठल पंतांनी 3 दिवसापूर्वी जी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा त्यांना लक्षात आली. आणि गोविंद पंतांनी आजच्या मनाने असा विचार केला की नक्की विठ्ठल पंत तीर्थयात्रेला गेलेला असेल, पण मन राहवत नव्हतं. त्यांनी घरातून निघाले आणि गावातील त्यांचे जे सर्व मित्रमंडळी होते त्या मित्रमंडळीला जाऊन भेटले. सर्व मित्रांना विचारलं की बाबा, विठ्ठल माझा इथे आलाय का? सर्वांनी सांगितलं की नाही, विठ्ठल आलाच नाही. शेवटी गावाच्या बाहेर असलेल्या शिवालयात जाऊन तिथे पाहिलं, पण तिथेही विठ्ठल पंत नाहीये. मग मात्र गोविंद पंतांच्या मनाने धीर सोडला, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले आणि गोविंद पंत आपल्या घरी आले आणि दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे. आणि त्यांनी असा विचार केला की ह्या दुःखामध्ये मला सोडून माझा विठ्ठल एकटाच गेला. लक्षात घ्या, गोविंद पंतांना जेव्हा विठ्ठल पंतांची प्राप्ती झाली होती ना, तेव्हा विठ्ठल पंतांचं वय होतं 55 वर्ष. म्हणजे वृद्धापकाळ आलेला आणि आपला एकुलता एक पुत्र आपल्याला सोडून गेला. या दुःखात गोविंद पंत अंगणामध्ये गडबडार लोळायला लागले. आणि हा सर्व प्रकार मीराबाईंनी पाहिला तर मीराबाई बाहेर धाय मोकलून रडायला लागल्या. त्या म्हणायला लागल्या, आले विठ्ठला, आम्हाला सोडून कुठे गेलास?
कुठे गेलास आम्हाला सोडून? गावातील स्त्रिया जेव्हा मला म्हणायच्या की तुला असा तेजस्वी दिव्य मुलगा प्राप्त झालाय, तो तुझ्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहे. अरे विठ्ठला, असे पारणे फेडलेत का तू माझे? एवढ्या दुःखामध्ये आम्हाला दोघांना वृद्ध माता पित्यांना सोडून तू निघून गेलास. निश्चित मी मागच्या जन्मी कुठल्या तरी माता पुत्राचा वियोग केला असेल, त्या योगाने हा वियोग माझ्या वाट्याला आलेला आहे. तेवढ्यात गोविंद पंतांनी मीराबाईंना समजावून सांगितलं की हे बघ, काही काळजी करू नकोस, व्यर्थ दुःख करू नकोस. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले असता कौशल्या मातेने ज्या पद्धतीने कर्म केला असेल, त्या पद्धतीने एखादा मार्ग तू शोध आणि त्याचं आचरण कर. आपला विठ्ठल आपल्याला आज नाही, एक महिन्याने नाही, वर्षाने नाही, कधी ना कधी आपल्याला तो भेटणार आहे, अशी मनामध्ये भावना ठेव. असं मिळून दोघं एकमेकांचं धीर द्यायला लागले. गोविंद पंतांनी त्या दिवशीपासून नित्यक्रम चालू केला. सकाळी उठावं, हातामध्ये काठी घ्यावी, डोक्यावरती पगडी बांधावी आणि गावाच्या वेशेवरती जाऊन विठ्ठलपंतांची वाट पाहत बसावं. गावामध्ये एखादे संत महात्मे तपी संन्यासी वगैरे कोणी आलं तर त्यांना विचारावं आणि विठ्ठलपंतांच्या सर्व खुणा सांगाव्या आणि त्यांना विचारावं की बाबा असा कोणी मुलगा तुम्ही पाहिलाय का? म्हणजे तो जिथे असेल तिथे मी जाऊन त्याला घेऊन येईल. अशा पद्धतीने विठ्ठलपंतांचा दिनक्रम चालू होता. इकडे विठ्ठलपंत तीर्थयात्रा करीत 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 सर्व तीर्थांच्या ठिकाणी असलेले जे महात्मे आहेत त्यांचं दर्शन घेत, तिथलं जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं दर्शन घेत, सर्व तीर्थ करून एके दिवशी दक्षिण वाहिनी असलेल्या इंद्रायणी मातेच्या तीरावर, त्या इंद्रायणीच्या पूर्वेला असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या तिथे पूर्वीच्या काळामध्ये त्याच्या उत्तरेला, म्हणजे जे शिवालय आहे त्याच्या उत्तरेला एक मोठं सरोवर होतं. त्या सरोवराच्या आजूबाजूला उंच झाडं होते. फणस, आंबा, पिंपळ, वटवृक्ष असे दिव्य असे मोठे मोठे वृक्ष होते. त्या वृक्षाच्या छायेमध्ये अनेक पक्षी चिवचिवाट करत होते. असं ते सुंदर निसर्गरम्य तीर्थ अलंकापुरी. त्या तीर्थाच्या ठिकाणी अनेक फुलांचे वृक्ष झाडं लावलेले होते. ते फुलांचे झाडं कसे होते हो? कुठलं गुलाबाचं होतं, जास्वंदाचं होतं, मोगरा होतं आणि त्याचा तो सुगंध सर्व वातावरण शुद्ध करून टाकत असे. अशा त्या वातावरणामध्ये विठ्ठलपंत आपली संध्या आणि ब्रह्मकर्म करीत असताना तिथे त्याच गावचे असलेले एक ब्राह्मण सिद्धोपंत, सिद्धोपंतांच्या आयुष्यात ऐश्वर्य भरपूर. आळंदीच्या आजूबाजूला असलेल्या 24 गावांची कुलकर्णी पण त्यांच्याकडे होतं. चाकण असेल, मरकळ असेल, शेलपिंपळगाव असेल, चरोली असेल, असे सगळे 24 गाव त्यांच्या कुलकर्णी पदाने त्यांच्याकडे होते. हे कुलकर्णी पद आपल्याकडे टिकावं म्हणून आपल्या सिद्धोपंतांनी अनेक कारकून आपले ठेवलेले होते. एवढं त्यांचं ऐश्वर्य होतं. आणि त्यांच्या धर्मपत्नी उमाबाई हे दोघं तिथे संसार करत होते. आणि त्यांचा नित्यक्रम असा होता की आळंदीला ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जेवढे कोणी तपस्वी लोक येतील त्यांना आपल्या घरी न्यावं, त्यांना जेवण वगैरे करून त्यांच्या विश्रांतीची व्यवस्था करावी, अशा पद्धतीने त्यांचं जीवनक्रम चाललं होतं. आणि त्यांना एक कन्या, ज्या आपल्या माऊलींना जन्म देणाऱ्या, आपल्या महाराष्ट्राला
नवे नवे संपूर्ण विश्वाला ज्यांनी पवित्र केलं असे ज्ञानोबा राय, ज्यांच्या उदरातून जन्माला आले त्या रुक्माई माता तिथे त्यांच्या बरोबर होत्या. सिद्धोपंत त्यांची संध्या करण्याकरता जेव्हा तिकडे जात होते तेव्हा त्यांनी पाहिलं, बघतात तो इंद्रायणीच्या त्या तीरावरती एक दिव्य असे तेजस्वी आपल्या ब्रह्मचर्याने ज्यांचा चेहरा अतिशय प्रसन्न दिव्य तेजपुंज असा होता. सिद्धोपंतांनी असा विचार करावा केला की यांच्याकडे जाऊन यांच्याशी आपण काहीतरी बोलावं. आणि सिद्धोपंत जेव्हा विठ्ठलपंतांकडे गेले तेव्हा सिद्धोपंतांनी त्यांना विचारलं की आपण कुठून आलात आणि कुठे जाणार आहात. विठ्ठलपंत सिद्धोपंतांना म्हणायला लागले, माझं मूळ गाव जे आहे ते आपेगाव आहे. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आहोत. माझे आई वडील, वृद्ध आई वडील तिथे आपेगावला असतात आणि मी तीर्थयात्रा करायच्या निमित्ताने इथे आलेलो आहे आणि इथून पुढे मला रामेश्वरला जायचं आहे असं सांगितलं. आणि सिद्धोपंतांना असं वाटलं की अशा तपस्वी माणसाला आपल्या घरी जाऊन नेऊन त्यांचा यथाविधी सर्व उपचार त्यांचे करावेत, म्हणून त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी आपण आमच्याकडे भोजनाला यावं. विठ्ठलपंतांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, माझं हे ब्रह्मकर्म उरकल्याच्या नंतर मी तुमच्याकडे येतो, आपण जाऊया. मग ते सर्व झाल्याच्या नंतर दोघंही सिद्धोपंतांच्या घरी गेले. सिद्धोपंतांच्या घरी गेल्याच्या नंतर दोघांनी भोजन वगैरे केले आणि काही शास्त्रांवरती चर्चा वगैरे झाल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना आपल्याच घरी मुक्कामी ठेवून घेतलं. आणि त्या दिवशी रात्री झोपलेले असताना सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये असं आलं की सिद्धोपंत पंढरपूरला भगवान पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी जसं पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं, देव त्यांच्याशी बोलायला लागले. देवानी सांगितलं, सिद्धोपंत आपण आपली जी मुलगी आहे तिचा विवाह विठ्ठलपंतांबरोबर करावा. आणि तेवढं बोलून विठ्ठलपंत सकाळी जागे झाले आणि आपल्याला पडलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न विठ्ठलपंतांना त्यांनी बोलून दाखवलं. आणि तेव्हा विठ्ठलपंत सिद्धोपंतांना म्हणतात की बघा, तुम्हाला स्वप्न पडलंय हे मला मान्यच आहे, काहीच हरकत नाही आहे, स्वप्न पडतात, पण तसंच जर आज्ञा मला भगवंतांनी जर दिली ना तर निश्चित तुम्हाला पडलेलं स्वप्न खरं आहे असं मी समजेन. नाही तर एखाद्या ब्रह्मचार्याला संसारामध्ये अडकवण्याकरता तुमच्यासारखे लोक अशा क्लुप्त्या करत असतात असं म्हणून विठ्ठलपंतांनी त्यांना सांगितलं की मला जर स्वप्नामध्ये देवाने सांगितलं तर मी तुम्हाला तुमचं जे काही म्हणणं आहे ते मान्य करेन. मग सिद्धोपंतांनी त्या दुसऱ्या दिवशी रात्री विठ्ठलपंतांना बळजबरीने आपल्या घरी ठेवलं. आणि जसं विठ्ठलपंतांना रात्रीच्या वेळी अंगणामध्ये असलेल्या तुळशी वृंदानाच्या जवळ विठ्ठलपंत झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये एक दिव्य पुरुष आला आणि त्यांना सांगितलं, विठ्ठलपंता मी तुझा गुरु आहे, आज मी तुला जी गुरु आज्ञा करतोय ते तुला मान्यच करावं लागेल. मी जी गुरु आज्ञा करतोय ती जर तू मान्य केली नाही तर गुरु आज्ञा डावलल्याचं पातक तुझ्यावरती लागेल. तर विठ्ठलपंतांनी त्यांना विचारलं की गुरुवरे तुमचं म्हणणं काय? म्हणे सिद्धोपंतांची जी मुलगी आहे तिचं पाणीग्रहण तू करायचं आहे, कारण तुमच्या पोटी
स्वतः देव अवतार घेणार. जेव्हा सकाळी उठले विठ्ठलपंत आणि विठ्ठलपंतांनी सगळा झालेला इतिहास, स्वप्नामध्ये जे घडलेला जो प्रकार होता ते सर्व सिद्धोपंतांना सांगितलं. सिद्धोपंत विचार करायला लागले की आता वेळ घालवून काही उपयोग नाही, कारण ब्रह्मचर्याचं काही सांगता येत नसतं, कधी मत बदलेल. सिद्धोपंतांनी लगेच उमाबाईंना सांगितलं, लवकरात लवकर विवाहाची तयारी करा, आपल्याला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह करायचा आहे. सर्वांनी अतिशय आनंद व्यक्त केला. विठ्ठलपंत नेहमी विचारातच असायचे. इकडे सिद्धोपंतांनी आपले जे काही आपता आणि सगळे सोयरे, सगळे जे होते मित्र वगैरे, त्या सर्वांना सांगितलं की आपल्याला विवाह करायचा आहे. तिथे त्यांच्याकडे कामाला असलेल्या लोकांकडून एक दिव्य असा मंडप त्यांनी आपल्या इथे मांडला. आणि आता विवाहाला 3 दिवस राहिलेले आहेत आणि इकडे विठ्ठलपंत विचार करतात की आपण निघालो होतो तीर्थयात्रेला, आता आपण विवाह करायच्या मार्गावरती आहेत, पण आपले आई वडील तिकडे आपेगावला वृद्धावस्थेमध्ये एकटेच आहेत. आपण त्यांना व्यर्थ या दुःखामध्ये सोडून एकटेच निघून आलो आणि आता आपण लग्न करतोय आणि आपले आई वडील आपल्या बरोबर नाही आहेत. पण काय करणार, त्यावेळेस वेळ कमी राहिलेला होता. अक्षरशः 3 दिवसामध्ये आपेगाववरून त्यांना बोलवणं तर शक्यच नव्हतं. सिद्धोपंतांनी त्यांची सगळी मनधरणी केली आणि विवाह सोहळा संपन्न झाला. त्या उभयंतांकडे जेव्हा लोक पाहत होते तेव्हा त्यांना अतिशय दिव्य असा तो जोडा वाटत होता. सर्वजण म्हणत होते, वा कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. अशा पद्धतीने त्यांचा तो विवाह सोहळा संपन्न झाला. त्याच्यानंतर विठ्ठलपंत 6 महिने आपल्या सासऱ्यांच्या घरी राहिले. 6 महिन्यानंतर एके दिवशी इंद्रायणीच्या कडेला ब्रह्मकर्म करीत असताना काही वारकरी पताका आणि टाळ मृदंग घेऊन त्यांना जाताना दिसले. विठ्ठलपंतांनी विचारलं की तुम्ही कुठे चाललेले आहात? त्यांनी सांगितलं आम्ही पंढरपूरला चाललो. विठ्ठलपंतांनाही इच्छा झाली की आपण पंढरपूरला जावं आणि त्या विठोबाचं दर्शन घ्यावं. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना हा सर्व मनातील वृत्तांत सांगितला. सिद्धोपंतांनीही अगदी हसत हसत पंढरपूरला जाण्याचं मान्य केलं. म्हणले आम्हीही बऱ्याच दिवसापासून त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं नाहीये, तर आम्हीही तुमच्या बरोबर येतो. सर्वजण विठ्ठलपंतांना घेऊन आणि सर्व कुटुंब बरोबर घेऊन ते पंढरपूरला यात्रेला निघाले. काही दिवसानंतर जाऊन पंढरपूरला पोहोचले आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं. त्या पंढरपूरचं महात्म्य काय सांगावं, अनेक महात्मे, अनेक वारकरी, तिथे भजन चाललेलं आहे, पूजन चाललेलं आहे, कोणी प्रदक्षिणा करतंय, कोणी टाळ वाजवत दिंड्या निघतायत. त्या अभूतपूर्व असं स्वरूप पाहिलं. विठ्ठलपंतांना आठवण झाली त्यांच्या मनामध्ये असलेला जो संकल्प होता की आपण तीर्थयात्रेला जात असताना आपलं रामेश्वराचा दर्शन राहिलेलं आहे. विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना सांगितलं की माझी जी मनामधला जो मागे मी तुम्हाला बोलून दाखवलेला उद्देश होता की मी तीर्थयात्रेला रामेश्वरला जावं. सिद्धोपंतांनाही ज्ञात होतं की त्यांना तीर्थयात्रेला जायचंय. तिथून त्यांनी रामेश्वरला जाण्यास परवानगी दिली. इकडे विठ्ठलपंत रामेश्वरला गेले आणि रुक्मिणी माता आणि सिद्धोपंत आणि उमाई हे सर्व आळंदीला यायला निघाले. आळंदीला आले. इकडे पुन्हा विठ्ठलपंतांनी श्रीशैलम, रामेश्वर, भगवान रामचंद्र प्रभूने स्थापित केलेल्या शिवलिंग वगैरे असं सर्व दर्शन करून भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर इत्यादी तीर्थ करत 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 आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर
त्यांनी सिद्धोपंतांकडे अशी इच्छा व्यक्त केली की आपेगावला जे माझे वृद्ध माता पिता आहेत त्यांना भेटायला जायला हवं. आणि सिद्धोपंतांनी देखील असं विचारलं की म्हणे आता पहिल्यांदाच आपण तिकडे जाणार आहोत. रुक्मिणी माता पण त्यांच्या बरोबर होत्या. तर म्हणे आमची पण इच्छा आहे की एकदा आपल्या व्यायांना भेटावं. विठ्ठलपंतांनी होकार दिल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी गोविंदपंत वगैरे त्यांच्याकरता वेगवेगळे आभूषणं वेगवेगळे वस्त्र घेऊन त्यांच्याकरता उपहार घेतले आणि हे सर्वजण आपेगावला जायला निघाले. इकडे गोविंदपंत आणि निराई दोघंही विठ्ठलपंतांच्या आठवणीमध्ये त्यांची वाट पाहण्यामध्ये आतुर बसलेले होते. गोविंदपंतांनी त्यांच्या नित्याच्या नियमाप्रमाणे काठी हातात घेतली, डोक्याला पागोटं बांधलं आणि गावाच्या बाहेर असलेली जी वेश त्या पंचक्रोशीमध्ये जाऊन विठ्ठलपंतांचा शोध घेत आहेत. तेवढ्यात त्यांचा दक्षिण डोळा जो आहे तो लवायला लागला. त्यांची डावी बाजू स्फुरायला लागली आणि जेव्हा त्यांना ह्या सगळे शुभ संकेत मिळायला लागले तेव्हा ते निराईस म्हणतात, आज आपला विठ्ठल आपल्याला भेटणार आहे. मला तसे लक्षणं दिसत आहेत, तसे अनुभव येत होते. अक्षरशः दोघांनी एवढा आनंद व्यक्त केला. रुक्माई आणि विठ्ठलपंत आपेगावला आले. आपेगावला आल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी जशी निराईच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं, निराई रडायला लागल्या. आपला पुत्र एखादा 15 दिवसासाठी जरी बाहेर गेला ना तर आई त्याला मिठीत घेते, असा प्रत्येकाचा अनुभव. त्याप्रमाणे विठ्ठलपंत हे जेव्हा आले तेव्हा रुक्मिणी माता एका कोपऱ्यात उभ्या होत्या आणि त्या सर्वांचं बोलणं झाल्याच्या नंतर सिद्धोपंतांनी सांगितलं की तुझ्या सासू सासऱ्यांचं दर्शन घे. रुक्मिणी माता गेल्या आणि दर्शन घेतलं आणि पुन्हा जागेवरती जाऊन उभ्या राहिल्या. सिद्धोपंतांनी सांगितलं हे विठ्ठलपंतांचं कुटुंब आहे. सर्वांना आनंद वाटला आणि सिद्धोपंतांनी त्यांच्याकरता आणलेले जे काही उपहार होते ते सर्व देऊन त्यांना मान सन्मान केला. आणि त्यानंतर काही दिवस तिथे थांबल्याच्या नंतर 2-3 दिवसांनी सिद्धोपंतांनी असा विचार केला की आता आपल्या मुलींना निरोप घ्यायला पाहिजे, कारण आता आपल्यालाही तिकडे सर्व कामं आहेत, आता ह्यांचाही आता प्रपंच व्यवस्थित चालतोय. असं म्हणून सिद्धोपंत सर्वांचा निरोप घेऊन निघून गेले. इकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचा संसार चालू झाला. पण काय करणार, अतिशय हलाखीची परिस्थिती असते महाराज. कारण देवाजीच्या खुना आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. त्या पद्धतीने त्या काळात सगळीकडे एक ज्या पद्धतीने आता हा कोरोना आलेला आहे, ही महामारी आहे, याच्या ताब्यात जो गेला ना, याचा स्पर्श ज्याला झाला तो त्याला घेऊन गेल्याशिवाय थांबत नाही. अशी महामारी त्या काळात आली होती. म्हणजे ताप आला, रात्री ताप आला की सकाळी माणूस संपायचा. दुर्भाग्याने विठ्ठलपंतांच्या मातोश्री नीराबाई त्यांना तो ताप जडला आणि सकाळी त्या निवर्तल्या. त्यांचं सर्व अंत्यविधी वगैरे करून घरी येतात न येतात तर त्याच्याबरोबर गोविंदपंतांना देखील तोच ताप आला आणि दुसऱ्या दिवशी ते देखील गेले. आता हे सर्व 2 जण गेल्याच्या नंतर ते 10 दिवसाचं जे दुःख असतं, 10 दिवस त्यांनी सर्व त्यांचे जे काही कर्म होते ते सर्व केले. आणि त्यानंतर मात्र विठ्ठलपंत हे संसाराच्या ठिकाणी अतिशय विरक्त होते आणि रुक्मिणी मातेंना
अंदाज आला की आता इथून पुढच्या काळात ह्यांचं काही संसारामध्ये लक्ष नसेल आणि आपली दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून रुक्मिणी मातेने एका नौकराकरवी सिद्धोपंतांना निरोप पाठवला की आता आमचे सासू सासरे गेलेले आहेत आणि ह्यांची संसारामध्ये काही वृत्ती दिसत नाही. आपल्याला जर माझं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपण लवकरात लवकर आपेगावला यावं. इकडे तो व्यक्ती जेव्हा आळंदीला आला आणि सिद्धोपंतांना हे कळालं, तेव्हा सिद्धोपंतांनीही, शेवटी त्यांनाही मुलगा नव्हता, एकट्या रुक्मिणी माता, कुलकर्णीपराचा भार फार मोठा होता, त्यांचंही वय होत चाललं होतं आणि एकच मुलगा नाहीये ही खंत त्यांच्या मनामध्ये होती. आणि जर आपले जावई आपल्या बरोबर येऊन राहिले तर मग काय, मुलगीही आहे आणि मुलगाही आहे. अशा पद्धतीने त्यांनी विचार केला आणि ते आपेगावला गेले आणि उभयंतांना त्यांनी समजावलं की आता तुम्ही आमच्या बरोबर राहा, कारण आमचंही वय झालेलं आहे. विठ्ठलपंतांनी ती गोष्ट मान्य केली. तिथे राहतं जे घर होतं ते आपल्या चुलत जे आपले नातेवाईक होते त्यांना दिलं आणि विठ्ठलपंत, रुक्मिणी माता सिद्धोपंतांबरोबर आळंदीला आले. आळंदीला येऊन राहत असताना विठ्ठलपंतांना 6 वर्ष संसार केला रुक्मिणी मातेबरोबर, पण संतती काही प्राप्त होत नव्हती. आणि हे महात्मे अगोदरच विरक्त होते, यांना भगवान नामाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. भगवंताची भक्ती करावी, तीर्थयात्रा कराव्या, अशा पद्धतीने त्यांचं जीवन होतं. आणि मग त्यांनी विचार केला की आपण एवढे वर्ष झाले आपण हा संसार करतोय पण आपल्याला संतती प्राप्त होत नाहीये. मग त्यांनी एक धडाकाच लावला रुक्मिणी मातेच्या मागे. इकडून तिकडून आले की रुक्मिणी मातेला म्हणावं, मी संन्यास घेऊ का, मी संन्यास घेऊ का. ज्या एके दिवशी रात्री जेव्हा पहिल्यांदा विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला विचारलं की मी संन्यास घेऊ का, त्यावेळेस सिद्धोपंतांनी रुक्मिणी मातेला एक उत्तर दिलं. रुक्मिणी माता म्हणाल्या की विठ्ठलपंत मला विचारतायत की मी संन्यास घेऊ का. सिद्धोपंतांनी त्यांना एकच उत्तर द्यायला सांगितलं की तुमच्याकडून मला पुत्रप्राप्ती व्हावी आणि पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय संन्यास ग्रहण करता येणार नाही, कारण तुम्ही सर्वांच्या समक्ष मला प्रजोत्पत्ती हा जो एक धर्म आहे ते उत्पत्ती करण्याकरताचा एक शपथ घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय किंवा संतती प्राप्ती झाल्याशिवाय तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. विठ्ठलपंतांना लक्षात आलं की आता हे संन्यास घेण्यासाठी तर जाऊ देत नाहीयेत. मग त्यांनी रुक्मिणी मातेंना म्हणावं की मी तीर्थयात्रेला जाऊ का, मी तीर्थयात्रेला जाऊ का. रुक्मिणी मातेंनी उत्तर काहीच देऊ नये. आणि त्यानंतर रुक्मिणी माता एके दिवशी घरातील काम करून श्रांत झाल्या होत्या. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, आपण एखादं जर कष्ट केलं, दिवसभर जर काम केलं तर त्याच्यानंतर आपण जे दमतो, मग एखादा व्यक्ती आपल्याला उठवायला जरी आला ना तरी आपल्याला उठावंसं वाटत नाही. आणि त्यावेळेस जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही मागणी केली की समजा तुमच्या खिशात पैसे आहेत आणि तुम्ही लगेच काढून देऊन टाकता, असे तुमच्याबरोबर अनुभव बरेच झाले असतील. तसं रुक्मिणी मातेला जेव्हा विठ्ठलपंतांनी विचारलं, म्हणे मी तीर्थयात्रेला जाऊ का. रुक्मिणी माता अर्ध झोपलेल्या आणि अर्ध जाग्या अवस्थेमध्ये त्यांनी असं उत्तर दिलं की तीर्थयात्रेला जा, नाहीतर संन्यास घ्या, मला काही सांगू नका. अशा पद्धतीने विठ्ठलपंतांनी पडत्या फळाची आज्ञा मानली. आणि त्याच दिवशी रात्री रुक्मिणी माता झोपलेल्या असताना विठ्ठलपंत पुन्हा एकदा वस्त्र घेतलं, पाणी पिण्याकरता भांड घेतलं आणि तीर्थयात्रेला निघाल्या.
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत 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 त्यांच्या मनामध्ये जो संकल्प होता ते श्री क्षेत्र काशी विश्वेश्वरला येऊन पोहोचले. आणि तिथे आल्याच्या नंतर रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी संन्यास ग्रहण केला. रामानंद स्वामींनी त्यांना विचारलं, म्हणे तुला उपदेश हवाय की तुला संन्यास ग्रहण करायचा आहे? म्हणे मला दोन्ही करायचं आहे. मग म्हणलं तुझ्या घरी कोण आहे का राहायला? ते म्हणे माझे वृद्ध माता पिता होते आणि माझी पत्नी, तिला विचारून इथे आलो. आता यांनी विचार केला की ठीक आहे, आता सर्वांना विचारून आलाय म्हणल्यावरती मग काय हरकत नाहीये. इकडे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि इकडे सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना शोधण्याकरता आपल्या सर्व सेवेकऱ्यांना कामाला लावलं. सर्व सेवेकरी त्यांना शोधतायत. तर त्याच्यापैकी एक जण काशीला गेला आणि काशीला जाऊन त्यांनी पाहिलं की रामानंद स्वामींच्या आश्रमामध्ये विठ्ठलपंतांनी चैतन्य आश्रम ह्या नावाने तिथे ते वावरतायत. आणि त्यांनी येऊन ही सर्व हकीकत सिद्धोपंत आणि रुक्मिणी मातेस सांगितली. अतिशय दुःख झालं रुक्मिणी मातेला. आणि त्या दिवशीपासून रुक्मिणी मातेने एक क्रम योजला. जेव्हा जेव्हा त्या शिवालयामध्ये म्हणजे सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायच्या, तिथे जो बाहेर जो एक सुवर्ण पिंपळ आपण म्हणतो, तो जो अश्वत्थ होता, त्या अश्वत्थाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारायच्या. असा त्यांचा दिनक्रम चालू होता. एके दिवशी रामानंद स्वामींनी असा विचार केला की आपण आता तीर्थयात्रेला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी वास करणाऱ्या सर्व महात्म्यांचा सहवास आपल्याला प्राप्त व्हावा. अशा चांगल्या लोकांमध्ये आपण जाऊन आपल्या एक प्रवास पूर्ण करावा आणि तीर्थयात्रा करावी. तसं तो मनातला संकल्प घेऊन रामानंद स्वामींनी सर्व जबाबदारी चैतन्य आश्रमावरती दिली आणि रामानंद स्वामी तीर्थयात्रेकरता निघाले. रामानंद स्वामी तीर्थयात्रा करीत 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 श्री क्षेत्र आळंदीला येऊन बसले. रुक्मिणी मातेने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे त्या अश्वत्थाला येऊन प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. त्यांनी तिथे बसलेल्या एका महात्म्याला पाहिला, अतिशय तेजस्वी तपस्वी. आणि त्यांनी असा विचार केला की ह्यांचं दर्शन घ्यावं. रुक्मिणी माता तिथून त्यांचं दर्शन घेण्याकरता गेल्या आणि दर्शन घेतल्याच्या नंतर रामानंद स्वामींनी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आणि रुक्मिणी मातेंना आशीर्वाद मिळाल्याचं आनंद आणि पती नसल्याचं दुःख याच्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरती जाणवायला लागल्या. हसल्यासारखं, रडल्यासारखं. रामानंद स्वामींनी विचार केला आपल्याकडनं काय असं वेगळं बोलल्या गेलंय का? त्यांनी मुलीला विचारलं, मुली तुला काय झालं नेमकं, तुला असं काय आहे, म्हणजे तू रडतेस हसतेस नेमकं काय? म्हणजे देवा आपण मला आशीर्वाद तर दिलाय पुत्रवती भव, पण माझे पती मला सोडून संन्यास घेऊन बसलेत. आता पती वाचून संतती प्राप्त कशी व्हावी? रामानंद स्वामींनी त्यांना विचारलं की नेमकी हकीकत काय? रुक्मिणी माता बोलायला लागल्या, म्हणे काशीला कोणीतरी एक संन्यासी आहेत ज्यांचं नाव रामानंद आहे. त्यांनी माझ्या पतीला संन्यास आश्रमाची दीक्षा दिली असं म्हणतायत. आता रुक्मिणी माता हे कुणाला बोलतायत? रामानंद स्वामींना. आणि सांगतात की रामानंदांनी दीक्षा दिली आहे. रामानंद स्वामींनी विचार केला की आता आपण ह्या मुलीशी बोलण्यापेक्षा तिच्या वडिलांना बोलवून घ्यावं.
आणि रुक्मिणी मातेला स्वामींनी सांगितलं की तू काय कर, तुझ्या घरी कोण आहेत? म्हणे वडील आहेत. मग तू वडिलांना घेऊन ये. आणि जेव्हा रामानंद स्वामींनी सांगितलं, रुक्मिणी मातेंना वाटलं आता नक्की काहीतरी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. रुक्मिणी माता धावतच घरी गेल्या आणि सिद्धोपंतांना सर्व प्रकार सांगितला. सिद्धोपंतांना देखील तेवढ्याच आतुरतेने, उत्स्फूर्ततेने धावत आले आणि रामानंद स्वामींना नमस्कार करून म्हणाले, देवा आपण बोलावलं होतं? म्हणे हो. तर म्हटले आपण आता इथे बोलण्यापेक्षा आपण आमच्या घरी यावं आणि आमचा गृहस्थाश्रम पवित्र करावा. आपल्या सर्व महात्म्यांच्या चरणाने आमचा आश्रम जर पवित्र झाला तर आमच्या पापाचं निर्दालन होईल. तर म्हणे चला, काय हरकत नाही. विठ्ठलपंत अजूनही कुणाला माहिती नाही. फक्त रामानंद स्वामींच्या लक्षात आलं होतं की नेमकं काय चाललंय. आणि त्या पद्धतीनं जेव्हा सिद्धोपंतांच्या घरी रामानंद स्वामी गेले, रामानंद स्वामींनी सर्व वृत्तांत, सर्व हकीकत विचारली. सिद्धोपंतांनी सर्व हकीकत रामानंद स्वामींना सांगितल्याच्या नंतर रामानंद स्वामींनी सर्व जेव्हा विचार केला तेव्हा त्यांच्या पूर्णपणे खात्री पटली की आपला जो चैतन्य आश्रम आहे तोच विठ्ठलपंत. मग विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारावा अशी मी आज्ञा करतो असं सांगून सिद्धोपंत आणि रुक्मिणी मातेला बरोबर घेऊन ते काशीला गेले. काशीला आश्रमामध्ये गेले तर एका वेगळ्या खोलीमध्ये सिद्धोपंत आणि रुक्मिणी मातेला त्यांनी ठेवलं. आणि सिद्धोपंतांना एका वेगळ्या खोलीत ठेवल्याच्या नंतर जे चैतन्य आश्रम आहे एका शिष्याकरवी त्याला बोलवणं पाठवलं. जसं चैतन्य आश्रमाकडे तो शिष्य गेला आणि त्याने सांगितलं की गुरुंनी तुम्हाला बोलवलंय. चैतन्य आश्रम विचार करायला लागला. म्हणे गुरुजी आपले तर तीर्थयात्रेला गेले होते आणि असे मध्येच परत कसे आले असतील बरं? कदाचित त्यांना माझ्या घरचे लोक तर भेटले नसतील ना, असा विचार करायला लागले. चैतन्य आश्रम आले. अंगणामध्ये गुरु आणि शिष्य उभे आहेत. चैतन्य आश्रमाने अतिशय विनम्रपणे रामानंद स्वामींच्या चरणावरती नमस्कार केला आणि विचारलं, गुरुदेवा आपण बोलवलं होतं? रामानंद स्वामींना अत्यंत राग आलेला होता आणि त्यांनी जोरात दरडावून विचारलं, का रे, तुझ्या घरी कोण कोण आहे? विठ्ठलपंतांनी सांगितलं, आई, वडील आणि पत्नी. आणि मग तू पत्नीला विचारून संन्यास आश्रम घेतलास? म्हणे हो. जर म्हणे तुझ्या समोर तुझ्या पत्नीला उभं केलं, तिच्याकडून तू हो म्हणून घेशील? ते म्हणे हो. रामानंद स्वामींनी आतमध्ये बसलेल्या रुक्माई माता आणि सिद्धोपंतांना समोर बोलवलं. समोर बोलवल्याच्या नंतर रुक्माई मातेला रामानंद स्वामींनी विचारलं, म्हणे हा म्हणतोय की तू आज्ञा दिलीस, खरं आहे का? ते म्हणले, देवा मी झोपलेले होते, अतिशय कष्ट झालेले होते त्या दिवशी आणि मी श्रांत होते आणि त्या ह्याच्यात मी काय बोलले ते मला आठवत नाही, पण मला असं वाटतं की मी यांना म्हणले की तुम्ही तीर्थयात्रेला जा, संन्यास घ्या, नाही तर अजून काय करायचं ते करा. एवढं मी बोलले असं मला आठवतं. आणि मग रामानंद स्वामींनी सांगितलं की ही जे म्हणते ते बरोबर आहे का? हो म्हणे, असंच म्हटली होती. म्हणे मग तू ह्याला आज्ञा घेतली असं म्हणतोस? त्यानंतर असा इतिहास आहे. तिथे रामानंद स्वामींनी संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करण्याकरता जे जे विधी लागतात ते सर्व विधी तिथे केले होते, पण त्या आळंदीच्या ब्राह्मणांना कळाले नाही. विठ्ठलपंतांना त्यांनी आज्ञा दिली आणि तिथेच रुक्मिणी मातेचं त्यांना ग्रहण करायला लावलं आणि
सर्व मिळून आळंदीला आले. आता आळंदीला आल्याच्या नंतर सर्व ब्राह्मणांना हे वृत्त जेव्हा कळतंय की विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला होता आणि संन्यास घेतल्याच्या नंतर पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारतोय, त्यांनी सर्वांनी वाळीत टाकायचं ठरवलं. विठ्ठल पंत आणि सिद्धोपंत या दोन्ही कुटुंबांना आपण वाळीत टाकूया असा विचार केला. आणि त्या दिवशी विठ्ठल पंतांनी सिद्धोपंतांना प्रार्थना केली, म्हणे तुम्ही व्यर्थ आमच्याकरता एवढं दुःख कशाला सहन करताय. म्हणे आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाऊन राहतो, आपण कष्ट करू नये. असं विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांची आज्ञा मागितली. आणि आळंदीच्या बाहेर असलेल्या सिद्ध बेटामध्ये विठ्ठलपंत, रुक्मिणी माता हे एक झोपडी करून राहायला लागले. इथपर्यंत विठ्ठलपंतांचा आणि त्यांच्या पूर्वजांचा आणि हा सर्व इतिहास आपण पाहिला. उद्या आपण सर्व जगाचा उद्धार करणारे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताई यांचा जन्म पाहणार आहोत. त्यांचा कशा पद्धतीने त्रास त्यांना झाला हे पाहणार आहोत. द्रोणगिरी पर्वताची प्रदक्षिणा करत असताना कशा पद्धतीने चमत्कार झाला ते पाहणार आहोत. आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांना पैठण क्षेत्री पाठवलं, तिथे त्यांनी कशा पद्धतीने चमत्कार केले ते पाहणार आहोत. तिथून तीर्थयात्रेतून येत असताना मस्जिदीला कसं बोलायला लावलं ते पाहणार आहोत. सच्चिदानंद बाबांना जागं कसं केलं मृत्यूच्या शय्येवर झोपलेले असताना ते पाहणार आहोत. त्यानंतर ज्ञानेश्वरीचा लिखाणाचा जो चमत्कार घडलेला आहे ते पाहणार आहोत. तरी उद्या सायंकाळी संध्याकाळी बरोबर 7 वाजता आपण हा जो क्रम आहे हा पुढे नेणार आहोत. आपण सर्व असेच प्रेम करत राहावे. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांच्या नावाच्या उच्चाराने सर्व पापांची मुक्ती व्हावी आणि आपल्यावरती असलेले सर्व अनिष्ट निघून जावे अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा लाईव्ह व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.